नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की कला आणि अद्विक यांचा खेळ चाललेला असतो. तर कलाच्या पायाला लागलेलं असतं आणि कला पडायला लागते. अद्विक बोलतो, ए सावकाश, आणि मग तिला धरतो. आजूबाजूचे लोक बघत असतात आणि करत. मग त्यावर शेजारचे काकू बोलते, ए बाळ, तुझ्या नवऱ्याची डहाळी बघ, सगळी पानं गळून पडलेत, नाहीतर तुझी बघ. म्हणजे तुझ्या नवऱ्याचं प्रेम तुझ्यावर जास्त आहे. हे ऐकून सगळे टाळ्या वाजवतात. त्यावर अद्विक बोलतो, काय प्रेम? मग शेजारचे काका बोलतात, वय तर प्रत्येक वेळी बाईच प्रेम जास्त करते काय? कधी कधी घो पण करतो. त्यावर त्या काकू बोलतात, हे सोपं नाही हा, देवाचा कौल आहे. तुझा घो तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करीन, माझा शब्द लक्षात ठेव. म्हणजे झालं. हे ऐकून कला मान हलवते आणि खुश असते. तर तिकडे घरी कलाची आई सरोजसाठी पाणी आणते आणि तेवढ्यात आबा आणि रजनी येतात. आबा बोलतात, रजनी, सोहमला सांग कलाला फोन करायला, म्हणजे त्यांची खबरबात तर कळन. रजनी म्हणते, हो सांगते. तेवढ्यात राहुल येतो आणि रजनी म्हणते, तू कुठे बाहेरगावी गेला होतास का? नाही, म्हणजे आम्हाला काही माहिती नव्हतं. त्यावर आबा बोलतात, होय रे राहुल, अरे काय झालं, कुठं गेला होता तू? सगळे राहुलला विचारतात, काय झालं? तर राहुल बोलतो, नाही नाही, काही झालं नाहीये, ते मी देवीआगरला गेलो होतो. काय देवीआगरला? काही झालं का? त्यावर राहुल बोलतो, नाही नाही, ती डील होती ना, ती मिळवली. आबा, तुम्ही ऐकलं का मी काय म्हणलो ते? अरे ती डील मिळाली आपल्याला. हे ऐकून सगळे खुश असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि म्हणतो, मामा, तू केवढं टेन्शन घेतो रे? आता मी आलोय ना, आता सगळं काही ठीक होईल. त्यावर आबा बोलतात, अरे काय सांगायले? अरे पण हे समजा झालं कसं? त्यावर राहुल बोलतो, ते काय ना, मी ऑफिसमध्ये होतो, थोडे फाईल्स सॉर्ट आऊट करीत होतो. तेव्हा मला कळलं की अद्विकला काही कारणामुळे तेथे देवीआगरला जाता येणार नाही. आणि एवढी मोठी डील म्हणल्यावर आपल्या कंपनीचं कोणीतरी असायला हवं ना. म्हणून मी विचार केला, थेट गाडी काढली, वेळेत तिथे पोहोचलो आणि ती डील फायनल करून आलो. त्यावर त्याचा मामा त्याला शाबासकी देतो. पण सरोजचा मात्र काहीतरी विचार चाललेला असतो. तर आबासुद्धा राहुलला शाबासकी देतात. सरोजसुद्धा कॉंग्रॅच्युलेशन बोलते आणि राहुल सांगत असतो कसं झालं सगळं. तर रोहिणी मनात बोलते, शब्बास राहुल, शब्बास, तू फक्त करूनच नाही दाखवलं, आता ह्या गोष्टीचा मी प्रचंड उपयोग करून घेणार. माझ्या मुलाने नाकावर टिचून करून दाखवले. या गोष्टीचा फायदा करून मी आता जागोजागी बॉम्ब फोडणार आणि अख्खं घर माझ्या ताब्यात घेणार. तर तिकडे कला आणि अद्विक उभे असतात आणि दुसरे काका सगळ्यांना बोलवतात. म्हणतात, अरे पोरांनो, या ताडी प्यायला या. त्यावर कला बोलते, ताडी? तर शेजारची काकू बोलते, ताडी प्यायची असते, चला ताडी पिऊ. तर हे दोघं बोलतात, नाही नाही, नको नको, तुम्ही प्या ना. तर त्या बोलतात, चला. तेवढ्यात ती मुलगी येते म्हणते, अद्विकला म्हणते, म्हणजे साहेबांनो, एवढी चढत नाही, बघा की पिऊन. त्यावर अद्विक बोलतो, नाही नको मला. ती मुलगी म्हणते, चला चला, आणि ताडीजवळ आणते. मग ते बाबा अद्विकला आणि कलाला ताडी देतात आणि ते दोघेही ती पितात. कलाही पिते. असं सगळेजण पित असतात आणि गाणे लावतात. जे ते ज्याच्या त्याच्या धुंदीत असतं. सगळी नाचत ताडी पितात. तर तिकडे घरी रोहिणी सरोजला बोलते, सरोज वहिनी, राहुलने नायकांचं डील फायनल केलंय, छान झालं ना? त्यावर सरोज बोलते, एका अर्थाने खरंच बरं झालं, नाहीतर एवढं मोठं चांगलं कॉन्ट्रॅक्ट हातातलं गेलं असतं. त्यावर रोहिणी बोलते, बरं, तुझा अद्विकशी काही कॉन्टॅक्ट झाला का नाही? त्यावर सरोज बोलते, नाही ग, मगाशी त्याला फोन ट्राय केला होता पण उचलत नव्हता. नाही, पण तू आता आठवण केली आहेस, करून बघते फोन, थांब. आणि फोन करते, पण अद्विक फोन उचलत नाही. त्यावर रोहिणी बोलते, सरोज वहिनी, मला काय वाटते माहिती आहे का? अगं, लग्नानंतर अद्विक आणि कला बाहेरगावी जायचा चान्सच नाही ना मिळाला आणि कुठेच गेले नाही फिरायला. आणि ह्याच डीलमुळे त्यांना दोघांना सोबत प्रवास करायला मिळाला. त्यात हे सगळं घडलं. पण अशा कठीण परिस्थितीच्या वेळी आपल्याला सोबतची जी व्यक्ती असते ना, आपण त्याच व्यक्तीच्या जास्त जवळ जातो आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन कलाने अद्विकला बुरळी नाही घातली ना, तर मिळवलं. तुला माहिती आहे ना, ती किती पाताळ यंत्री आहे. त्यात आपल्या अद्विक त्या कलाच्या कटाच्यात अडकलाय. त्या आणि रात्र. शिवाय सरोज वहिनी, मला वाटतंय तू
करायला गेली एक आणि झालं भलतंच ग. म्हणजे तू त्या दोघांना लांब ठेवण्यासाठी हा प्लॅन केला, पण ते तर आणखीच जवळ आले. फोनवर ऐकलं ना तू आद्विक कसा बोलत होता कलाला, हळू चाल, पडशील, हात धर माझा असं. त्यावर सरोज बोलते, रोहिणी बास झालं आता, मला इरिटेट होतंय. हे बघ, माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे, तो काहीही एडंवाकडं वागणार नाही. त्यावर रोहिणी बोलते, बरोबर आहे तुझं. तर तिकडे अद्विक आणि कला छान एन्जॉय चाललेलं असतं. तेवढ्यात ती मुलगी येते आणि म्हणते अद्विकला, धडकते, थँक्यू बोलते. त्यावर अद्विक बोलतो इट्स ओके, आणि अद्विकला ती बळच ताडी प्यायला लावते आणि अद्विक पितो. सगळे नाचत असतात, सगळ्यांचं मस्त एन्जॉय चाललेलं असतं. तर तिकडे घरी रोहिणी आणि राहुलचं पण एन्जॉय चालू असतं. रोहिणी त्याला काँग्रेस बोलते. तो म्हणतो, मम्मा मला आज खूप भारी वाटते. मम्मा ते डील माझ्यामुळे फायनल झालं. त्यावर रोहिणी बोलते, हे तर आपल्या प्लॅनप्रमाणे झालं, पण दुसरा पण सक्सेसफुल व्हायला पाहिजे होता, तर जास्त बरं वाटलं असतं. कसं काय वाचले काय माहिती. त्यावर राहुल बोलतो, हो ना, थोडक्यात नेम चुकला आपण मम्मा, जर दोन्ही प्लॅन. त्यावर रोहिणी बोलते, इट्स ओके, एक डाव जिंकलो ना आपण, दुसराही नक्की जिंकू. माझा आनंद फक्त त्यात नाही आहे. आज माझं आयुष्य बर्बाद केलंय ना तिने. माझ्या हक्काच्या समाजावर ती फना करून बसलीये. तिच्याकडून सगळं काही काढून घ्यायचंय मला. तिच्यामुळे डॅड मला कमी लेखतात आणि तिला मान देतात. मला हे अजिबात पटत नाही. माझ्या मनाविरुद्ध लग्न लावून दिले माझं तिने. मला या घरातून हकलून दिलं आणि मी परत आले तेव्हा प्रत्येक वेळी मला जाणीव करून दिली की मी या घरात कशी आश्रित आहे. नाही सोडणार मी तिला. मी माझा बदला घेणारच. त्यावर राहुल बोलतो, मम्मा अगं तुझ्या मनात मामीबद्दल काय काय साठवून ठेवलंय तू. असं त्यांचं भरपूर बोलणं चालू असतं. तर तिकडे कला आणि अद्विक, त्या दोघांनाही ती ताडी चढलेली असते आणि ते दोघं बोलत असतात. बोलता बोलता ते खूप ताडी पितात.